तर आत्ता आपण आपल्या कॉलेजला आलेलो आहे आणि आज आपण बघणार आहेत आपल्या कॉलेजमधल्यांनी बनवलेले प्रोजेक्ट, म्हणजे आपल्या स्टुडंटनी बनवलेले प्रोजेक्ट्स. आणि आज मी तुम्हाला पूर्ण म्हणजे प्रोजेक्टचं आहे ना जे स्वतःहून सांगतील की त्यांनी काय बनवलं, काय मेहनत केलेली आहे आणि काय काय प्रोजेक्ट्स त्यांनी बनवले, त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनेंट यूज केलेले. तर आज आपण पूर्ण प्रोजेक्ट फिरूया. Good morning, everyone. We are from St. Xavier's Technical Institute. We have made this project. The project name is ESP32 using home automation, Alexa and IR remote. या प्रोजेक्टमध्ये आपण ESP32 यूज केलेला आहे. हा आहे ESP32 वायफाय मॉड्यूल. यामध्ये आपण यूज केलेला आहे 8 चॅनल रिले मॉड्यूल, 5 वोल्ट रिले मॉड्यूल आहे, सिंगल पोल डबल थ्रो रिले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे बल्ब यूज केलेले आहेत ॲज अ होम अप्लायन्सेस दाखवायला. आणि ही आपली Alexa आहे आणि हा आपण रिमोट यूज करणार आहे. तर ह्यामध्ये आपण रिमोट थ्रू पण ऑन करू शकतो होम अप्लायन्सेस आणि Alexa थ्रू पण कमांड देऊन ऑन ऑफ करू शकतो होम अप्लायन्सेस, किंवा कम्प्युटरचं किंवा मोबाईलचं ॲप्लिकेशन्स असतात Alexa ॲप्स, त्या थ्रू पण आपण ऑन ऑफ करू शकतो. हा जो आम्ही IR रिमोट थ्रू आपल्याला ऑन ऑफ करून दाखवतो. आता हा LED फर्स्ट ऑन आहे, तर मी आता तुम्हाला ऑफ करून दाखवतो. हा बघा ऑफ झाला. आता जर आपल्याला सर्व LEDs ऑन ऑफ करायचे असतील ॲट अ टाईम तर आपण ESPला कमांड देऊ शकतो. ESP आणि ह्याला थ्रू सिग्नल जाणार आणि त्यानुसार हे टर्न ऑफ आणि ऑन होणार. मी Alexaला कमांड देतो, Alexa टर्न ऑन ऑल द लाईट. आपले सर्व LED होम अप्लायन्सेस ऑन झालेले आहेत. आता तेच जर आपल्याला ऑफ करायचे असतील तर आपण रिमोटने सुद्धा ऑफ करू शकतो. रिमोटने ऑफ करून दाखवतो मी तुम्हाला. हा इथे आपण IR सेन्सर यूज केलेला आहे. याच्यामध्ये आपण TSOP1838 IR सेन्सर यूज केलेला आहे. ह्याच्या थ्रू सिग्नल्स ESP32ला पाठवले जातात. ESP32मधून सिग्नल्स रिले मॉड्यूलला पाठवले जातात. डिजिटलमध्ये आपल्याला 1 म्हणजे ऑन असतो आणि 0 म्हणजे ऑफ असतो. जेव्हा 1 सिग्नल्स ह्याला पाठवला जाणार तेव्हा आपले LED ऑन होणार. आता 0 सिग्नल्स पाठवणार तेव्हा हे ऑफ होतील. तर असा आपला प्रोजेक्ट आहे आणि ह्यामध्ये आपण कम्प्युटरचं ॲप्लिकेशन्स यूज करूनसुद्धा ऑन ऑफ करू शकतो. फक्त आपलं अकाउंट Alexaला कनेक्ट पाहिजे, मग आपण कुठूनही हा ऑन ऑफ करू शकतो. फक्त तुमचा डेटा कनेक्शन ऑन हवं आहे. थँक्यू एव्हरीवन. हे गाईस, हा आमचा प्रोजेक्ट आहे स्मार्ट स्ट्रीट लाईट. त्याच्यामध्ये आम्ही LEDs यूज केलेत फॉर लॅम्प्स, IR सेन्सर्स यूज केलेत जे सेन्स करणार गाडीला. इथे आर्डिनो उनो लावला आहे आणि आतमध्ये ब्रेडबोर्ड आहे कनेक्शनसाठी. आणि ह्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट असा आहे की ह्याच्यावरती जेव्हा गाडी जाणार तेव्हा IR सेन्सर्स त्या गाडी सेन्स करून LED ग्लो करणार. हा असा प्रोजेक्ट आहे आमचा. Good morning. First of all, myself Prathamesh More, and today we are here to talk with you about our final year project, which is the ECG simulator, or we can call it as a biomedical simulator. Before that, I would like to introduce my project member Amarnath Yadav and myself Prathamesh More. Then I would like to so this is our project topics here. This is our project topics. So we are doing on basic heart anatomy and ECG waveform, basic, then ECG machine block diagram, hardware and software used, assemble circuit, and upcoming upgradations and project applications conclusions. A smart blind sticker with ultrasonic sensors, GPS module and GSM module. ये GPS मॉड्यूल है जो GPS कोऑर्डिनेट्स देता है, और ये GPS कोऑर्डिनेट्स आर्डिनो को देता है और आर्डिनो से ये GSM मॉड्यूल में जाता है और वहाँ से हम लोग के फ़ोन में SMS आता है. अगर कोई घूम गया, अगर जो पर्सन इसको यूज़ कर रहा है वो घूम गया तो उसको सिर्फ एक बटन दबाना है यहाँ पे और कुछ सेकंड्स बाद मुझे SMS आ जाएगा.
ये देखो आ गया। अगर इस पर क्लिक करेंगे तो हमें एग्जैक्ट लोकेशन पता चल जाएगी। एग्जैक्ट लाइव लोकेशन। पण आहे आणि अलेक्सावाला पण आहे. अलेक्सा बंद केली तुम्ही लोकांनी? सगळं बंद केलं, काढलं. बोलू इथे हा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर. ह्याच्यामध्ये आपण हा प्रोटोटाईप आहे आणि नॉर्मल आपण हे करू चालू करून 230 इकडे व्होल्टेज येतं. 3 वोल्ट आणि ही इंडिकेशन आहे, चार्जिंग इंडिकेशन. त्याने आपण रिसेट पण करू शकतो या बटनाने. रिसेट करू शकतो, चार्जिंग करू शकतो. चार्जिंग करत असेल ना तेव्हा आपण रिसेट करू शकतो. आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा आता खूप डिमांड आहे, त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रोजेक्ट बनवला आहे. थैंक यू. पूरा बादल वगैरह डाल देता हूँ, पूरा ऐसा बारिश दिखा देता हूँ. चल चालू कर. My project is based on flood alerting and monitoring and alerting system. Flood monitoring and alerting system. Now water level is below the moderate level. Is showing green alert. Green alert is safe alert. This is showing safe alert. Now I am pouring water in dam. Now it's orange alert, showing orange alert. Dam is half of full, 50% is full, below the moderate level. Dam is our dam is full, half is full. Now I am pouring more water. Now it show red alert. Water level is incremented level. Anytime flood is coming. This is my our project. आप लोगों ने कंपोनेंट्स कौन से यूज़ किए? कंपोनेंट So दिस इज अ प्रैक्टिकल सिनेरियो इन विच यू कैन सी. बोल सकते हो किंवा हिंदीत बोल हिंदी भी बोल अच्छा ठीक है. तो ये एक प्रैक्टिकल सिनेरियो है जहाँ पे आप देख सकते हैं कि ये एक विलेज है जिनके ऊपर खतरा है कि बाढ़ आ सकती है उनके घर. तो एक डैम लगा हुआ है यहाँ पे और ये जो डैम है ये ओवरफ्लो हो रहा है. तो अभी हमारे पास एक ही चांस है कि हम ये डैम को टूटने दें या डैम खुद ही खोल दे और फ्लड आ जाए. तो अगर फ्लड आने की सिचुएशन में हमारा जो सिस्टम है इन्हें पहले ही बताएगा कि फ्लड आने वाला है या नहीं. अभी तार समझाएगा कि ये इलेक्ट्रॉनिक्स कैसे काम करतं. अच्छा. तर कनेक्शन कसे लावलेत तुम्ही आत्ता? तर आणि कोणते कोणते कंपोनेंट यूज केलेले? in connection I am connected Arduino Uno with LCD 16:2. I am connecting wire to digital pin as well as 5 volt digital pin and 5 volt, and I am using jumper wires. Okay. That's it, and connection is available on net. You can refer there. और ये क्या लगा है? This is ultrasonic sensor. This is sense on sound frequency. आणि साउंड ट्रांसमीटर करता है और रिसीव करता है. और रेंज क्या रहेगी इसकी? रेंज इसकी है कुछ 50 मीटर्स. तो बहुत बढ़िया आपने बनाया है प्रोजेक्ट. थैंक यू. और आगे इसका यूज़ भी बहुत है. थैंक यू. थैंक यू वेरी मच एंड सब्सक्राइब टू अनिकेत मिंगे चैनल.